मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मोठा खुलासा झालाय। केवळ तळ मजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला होता, वरचे 2 मजले उभे राहिले कसे असा प्रश्न उपस्थित होतोय। अजूनही 8 कामगार अडकलेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर केवळ तळ मजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला होता, वरचे 2 मजले उभे राहिले कसे असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत मोठा खुलासा झाल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही 8 कामगार हे अडकलेले ते, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून। अविनाश, खरं तर मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेबाबत रोज वेगवेगळे खुलासे होत आहेत। यातच आता केवळ तळ मजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला होता अशी माहिती समोर येते। काय अधिक अपडेट? नक्की. ज्या वेळेस ही घटना झाली त्यावेळेस जे आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांना पत्रकारांनी विचारलं होतं की ही अधिकृत बिल्डिंग आहे की अनधिकृत. त्यांनी सुरुवातीपासूनच सांगितलं की हा नैसर्गिक आपत्ती झालेली आहे, यामध्ये ही बिल्डिंग अधिकृत होती आणि या बिल्डिंगमुळं जो आहे कचरा मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंगवर पडला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं सूर्यवंशी सुरुवातीपासून म्हणत आहे. परंतु आज सकाळपासून समाज माध्यमांवर जो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने फक्त ग्राउंड लेवललाच जी परवानगी दिली होती, पूर्णत्वाचा दाखला दिला होता, तो पुढे आल्यानंतर सूर्यवंशी ज्या वेळेस हे घटनास्थळी सकाळी आले त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारल्यानंतर ते चौकशी करणार असे त्यांनी जे आहे त्याची माहिती दिलेली आहे। परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनाच ही बिल्डिंग अधिकृत आहे की अनधिकृत आहे माहीत नाहीये। ही अतिशय धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर एकच म्हणजे ग्राउंड प्लस 2 असं हे स्ट्रक्चर होतं। हे पूर्ण बिल्डिंग जे आहे ग्राउंड प्लस 2 होतं, म्हणजे वरचे जे 2 मजले आहेत ते टोटल जे आहे ते अनधिकृत होते। आणि आपल्याला माहिती आहे की ग्राउंडचा जो बिल्डिंगच्या ग्राउंडमध्ये फक्त पार्किंग होते, म्हणजे पार्किंगसाठीच फक्त या बिल्डिंगला परमिशन होती का आणि वरचे जे 2 अनधिकृत बांधकाम होतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु आता याबाबत चौकशी लावल्यानंतर चौकशीमध्ये खरंच काही पुढे येणार का हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की यामध्ये या पूर्वी देखील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत होती। आता त्यांना जर गुन्हेगार ठरवल्यानंतर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु आत्ताच्या घडीला ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे की या बिल्डिंगच्या वरचे दोन्ही मजल्यांना जे आहे पर्यावरण विभागाकडून कोणत्याही पूर्णत्वाचा दाखला जो आहे तो दिला नव्हता, परंतु फक्त आणि फक्त या ठिकाणी जी पार्किंग होती या जी, पार्किंगचा पूर्णत्वाचा दाखला जो आहे तो पर्यावरण विभागाने दिला होता असं आता सध्या तरी समोर येत आहे। निश्चित अविनाश, त्यामुळे आता चौकशी अंती नेमके आणखी कोणते मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।